विहिरीवरच्या दहीहंडीची परंपरा अलिबाग कुरडू गावी रोमहर्षक क्षण। अलिबाग येथील कुरडू गावात विहिरीवरच्या दहीहंडीची परंपरा कायम ठेवली आहे। आजपर्यंत मानवी मनोरे रचून अनेक बालगोपाल पथक पाहण्यात येतात, पण अलिबाग येथील कुरडूस गावातील लोकांनी एक आगळीवेगळी परंपरा जोपासली आहे। ही कुतूहलाची कामगिरी आहे। अलिबाग पोयनाड कुरडूस गावात ही आगळीवेगळी दहीहंडी 1991 पासून सुरू झाली। मानवी मनोरे न रचता विहिरीच्या काठड्यावर 4-5 सहकारी उभे राहून गोविंदा त्यांच्या हातावर उभा राहून मग हंडीचा अंदाज बघून हाताच्या पंजावर गोविंदा सावध उभा राहतो। विहिरीवर उंच बांधलेली हंडीला हाताचा स्पर्श करून हा मानकरी ठरायला जातो। तेव्हा शिट्टी वाजते, तेव्हा तळहातावरील गोविंदा हा हनुमान पोजमधून तयार असतो। बालगोपाळ त्याला उंच हंडीच्या दिशेने भिरकावतात। तोच क्षण वेळेचे योग्य नियोजन करून गोविंदा मारुतीसारखी आकाश झेप घेत हंडीला स्पर्श करून मानकरी ठरतो। या आगळ्या वेगळ्या हंडीसाठी मुंबईतील पथकेही सामील होऊन मान मिळवण्याचा प्रयत्न करतात। देऊळाळी गोविंदा पथक या हंडीचे आयोजन करतात। पराग पिंगळे, सचिन पिंगळे, सुशीलकुमार पिंगळे, गुरुनाथ शेरामकर, गणेश केनी हे सर्व उत्सवाचे कार्यवाहक म्हणून काम करतात। ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील, मुलुंड।